Professor Subhash Velinkar highlighted the importance of preserving Marathi as an official language of Goa, stressing that establishing a Marathi vote bank is crucial for safeguarding linguistic identity. He emphasized that creating a strong Marathi support base in the upcoming election is essential to ensure the recognition and promotion of the language in the state. आता 27 साली निवडणुका येत आहेत. हे राजकीय भाषण नव्हे. इथे प्रत्येक गोष्ट ही सरकारने मान्य करून घ्यावी लागते सरकारकडून. त्यामुळे प्रश्न सरकारचा येतो. म्हणजे जाणीव आहे, सत्याची कल्पना आहे, परंतु ते करणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी सरकारांनी आतापर्यंत घेतलेली आहे आणि हे सरकार पुढे काय भूमिका घेते हे पाहायचं आहे आपल्याला. तर तिथे आपल्याला एक गोष्ट लक्षात यावी म्हणून मी सांगतो, त्यासाठी मनाची सिद्धता करावी लागेल. आपण मराठी प्रेमी म्हणून घेतो मिरवतो आपण सगळे, आपण मराठी प्रेमी आहोत म्हणून. मराठी प्रेमी ही उपाधी याच्या पुढे चालणार नाही. एवढीच उपाधी. मराठी वोट बँक म्हणून आपलं रूपांतर झालं पाहिजे. मराठी वोट बँक पाहिजे आपली. लक्षात घ्या, कुठल्याही सरकारांचे निर्णय घ्या, हे निर्णय हे अपीजमेंट करण्यासाठी एका विशिष्ट सेक्शनचे घेतले जातात. कोणाचा अपीजमेंट सरकार करतं? सरकार गठ्ठा मतांची अपीजमेंट करते. गठ्ठा मतं कोणाकडे आहेत? गठ्ठा मते कॅथोलिक समाजाकडे आहेत, मुस्लिम समाजाकडे आहेत. एका माणसाला काही झाल्यानंतर 500 माणसं 15 मिनिटात जमण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. दुभंगलेले, विभागलेले असा समुदाय नाही. आणि मराठी प्रेमी गोव्यात 80% एकूण लोकसंख्येच्या असून देखील दुर्दैवाने मराठी भाषा विजयी होत नाही. याचं कारण असं आहे की आपण कधीच ठरवलेलं नाही मराठी प्रेमींनी की आपण वोट बँक म्हणून सादर झालं पाहिजे सरकारसमोर आणि जनतेसमोर. काय आहे वोट बँक प्रकरण? वोट बँक प्रकरण असं आहे की माझं मत आहे, त्याच्या आधाराने मी मला पाहिजे असलेला आमदार निवडून देतो, मला पाहिजे असलेलं सरकार मी सत्तेवर आणतो. ते मत मी यावेळी मला आवडलेला माझा पक्ष कोणताही असो, तो सगळ्यांचा कल्याण करणारा असो, पण मराठी राजभाषा या गोष्टीला, या मागणीला पूर्ण पाठिंबा देणारा आणि या मागणीच्या मागे राहणारा कुठल्याही पक्षाचा असो, पण जो मागे राहत नाही या मागणीच्या, त्याला माझं मत मी घालणार नाही या वेळेला. याची खात्री प्रत्येक आमदाराला जर झाली आपल्या वागण्याने, करण्याने, आपल्या प्रकटीकरणाने, तर त्याचा अर्थ असा आहे की कुणालाही निवडून जर कुठेही यायचं जर असेल तर मराठी प्रेमींची मतं तेव्हाच मिळतील ज्यावेळी तो प्रकटपणे व्यक्त करणार मी मराठीच्या बाजूने आहे.